हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे बघूयात. तर आता इथे मालती, उर्मिला आणि रत्नाई ज्या आहेत त्या तिघीही जणी आता शॉपिंगसाठी घराबाहेर पडलेले आहेत. आणि त्यावेळी मालतीने दरवाजाला बाहेरून कुलूप लावून घेतलेलं असतं आणि राणीला सांगितलं असतं की आमच्या सगळ्यांसाठी 12 भाकरी टाकून ठेव. तर काहीही करून त्या झाल्याच पाहिजे, नाहीतर तुझं काही खरं नाही, असं देखील तिने सांगितलं होतं. आणि तिला धमकी देऊनच ती घराबाहेर पडली होती. इकडे राणी तिच्या तयारीला लागलेली आहे. तर तिला आता काहीही करून भाकरी करायच्याच असतात. ती किचनमध्ये असतानाच अचानक आता तिला कसला तरी पडलेला आवाज येतो आणि त्यावेळी ती घाबरते, कारण यावेळी घरामध्ये कोणीच नसतं. इंद्रा त्याच्या कामासाठी बाहेर गेला आहे असं सांगून मला तिला तो निघून गेला होता. त्यावेळी आता राणीला वाटतं की आता तर घरात कोणीच नाहीये, मग कसला आवाज आला असेल. तर ती पाहायला जाते तर तिच्यासमोर इंद्रा असतो. राणी इंद्रा सरांना विचारते की सर, तुम्ही इथे? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की अगं हो राणी, खरं तर तुला माहिती आहे का, बाहेरून घराला कुलूप होतं आणि मला आत येणं पॉसिबलच नव्हतं. मग मी काय केलं माहिती आहे का, टेरेसवरून आत आलो. तर त्यावेळी राणी बोलते की काय, म्हणजे आत्ता जो काही आवाज झाला होता तो तुमच्याचमुळे झाला होता का? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हो राणी, मी उडी मारली आणि त्याचाच आवाज तुला आला असेल. तर आता इथे इंद्रा बोलतो की चल बरं, तो काय असा हात गळ्यात टाकलाय, चल बरं तू अगोदर माझ्यासोबत दवाखान्यात चल, आपण हॉस्पिटलला जाऊयात आणि तो हात एकदा चेक करून घेऊयात. तर आता राणी बोलते की नाही सर, मला एवढं असं काहीही झालेलं नाही. आत्ता मला सगळ्यांसाठी स्वयंपाक करायचा आहे आणि तो मालती मॅडमने मला करायला सांगितलेला आहे, त्यामुळे मला तो करावाच लागेल. तर आता इंद्रा बोलतो की काय, तुला स्वयंपाक करायला सांगितलंय, चल मी ही तुला मदत करतो. इंद्रा बोलतो की राणी, मी म्हटलं होतं ना, आई हे सगळं मुद्दामून करते तुला त्रास देण्यासाठी. तर त्यावेळी राणी काहीच बोलत नाही. राणी बोलते की चला, आता काहीही झालं तरी आपला स्वयंपाक झाला पाहिजे, पण सर तुम्हाला जमेल का? तर त्यावेळी आता इंद्रा बोलतो की हो, मला नक्की जमेल, मला फक्त सांग की कसं करायचं आणि काय. तर आता राणी म्हणत असते की नाही सर नको, काही गरज नाही, मी करते ट्राय, मला जमेल. तर आता इंद्रा म्हणत असतो की नाही राणी, तुझ्या हाताला एवढं लागले आणि तरीसुद्धा तू कसं करणार? तर त्यावेळी आता इथे इंद्रा जो आहे तो स्वतः करायला घेतो. आणि आता तो करायला घेत असतानाच त्याला आता राणीचे जे काही केस आहेत ते समोर आलेले दिसतात. खरं तर त्या बटांमुळे राणीकडे सारखं त्याचं लक्ष जातं, कारण त्या उडत राहतात ना. आणि कधी एकदा त्यांना मागे करू आणि त्याला राणीला पाहत राहू, असं झालेलं असतं. तर आता तो स्वतःच्या बोटाने राणीच्या त्या समोर आलेल्या बटा मागे घेतो आणि राणी त्याच्याकडे पाहून लाजते. खरं तर यावेळी तोही हसत असतो, कारण त्यालाही तिच्याबरोबर असा वेळ घालवताना पाहून त्यालाही आनंदच वाटत असतो. पण राणीला जो काही त्रास होतोय हे पाहून मात्र त्याला त्याच्या आईचा राग येत असतो. तर आता राणीला विचारतो की चल मला सांग कसं करायचं. त्यावेळी राणी बोलते की थांबा, मी तुम्हाला करून दाखवते. तर आता इंद्रा बोलतो की नाही नाही, त्याची गरज नाही, तू फक्त सांग. तर आता इथे राणीच्या सांगण्यावरून आता इंद्राने भाकरी तर कशीबशी केली आहे. पहिली तर जमलीच नाही आणि दुसरी तर कशीबशी जमली आणि त्यानंतर तर त्याला चांगल्याच जमू लागल्या. तर आता इंद्राच्या भाकरी देखील फुगू लागल्या. राणी बोलते की असं म्हणतायत की ज्याच्या भाकरी फुगतात ना, तर तो दुसऱ्या व्यक्तीवर खूप प्रेम करत असतो. तर त्यानंतर आता इकडे इंद्रा बोलतो की अरे हां, असं असतं? राणी बोलते की हो. तर आता हळू-हळू करून इंद्रा आणि राणी सगळ्या भाकरी करतात आणि त्यानंतर इंद्रा बोलतो की चल, आता वेळ होत आलेला आहे आणि मला जायला हवं. असं म्हणत आता राणी बोलते की ठीक आहे, थँक यू. असं म्हणत इंद्रा जो आहे तो जायला लागतो आणि त्यावेळी तो राणीकडेच पाहत राहतो आणि बोलतो की तुझंही तुझ्या माणसावर खूप प्रेम आहे. कारण तिच्या संपूर्ण भाकरी ज्या फुगत असतात ते पाहून त्याला तेच म्हणायचं असतं. असं म्हणत आता तो बाहेर पडलेला आहे. बाहेर येऊन इकडे इंद्राला आबांना भेटायचं असतं. तर त्याने आबांना बाहेर बोलावलेलं आहे. तर त्यावेळी आबा बोलतात की बोल, काय झालं इंद्रा? त्यावेळी इंद्रा सांगतो की आबा, आई जे काही वागते ना राणीसोबत ते मला अजिबात आवडत नाहीये. का ती राणीला इतका त्रास देते, मला तर ते पाहवतच नाहीये. खरं तर तिने असं वागायला नकोय. का ती एवढा राग करते मला कळतच नाही. आबा बोलतात की बरोबर आहे इंद्रा, मलाही आता ते सहन होत नाही. पण आता तूही नाहीये राणीबरोबर तिच्या विरोधात बोलायला, आणि मी काही बोलायला गेलो तर ती मला बोलूच देत नाही.
आणि बोलते की स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करेल. मग सांग ना मी काय करायचं? त्यावेळी आता इंद्रा आणि आबांचा एक प्लॅन होतो. त्यांचं बोलून झाल्यानंतर इंद्रा आणि आबा दोघेही जण घरी येतात आणि काही वेळानेच सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात. मालती राणीला आवाज देते की काय गे, झाले की नाही? आम्ही सगळेजण वाट पाहतोय, झाल्या की नाही भाकरी करून? तर त्यावेळी राणी जी आहे ती भाकरीचा डब्बा घेऊन आलेली आहे आणि ज्यावेळी तिच्या हातात तो डब्बा दिसतो त्याच वेळी मालतीला कळते की हिने भाकरी केल्या आहेत. आता त्या भाकरी पाहून ती शॉक होते. तिला कळत नाही हिने भाकरी कशा केल्या असतील. तर आता इंद्रा ही आईचे एक्सप्रेशन पाहत असतो आणि सगळेजण त्या भाकरीकडे पाहत असतात. कारण एवढं सगळं लागलेलं असताना देखील राणीने एवढ्या छान भाकरी केल्या आणि म्हणूनच आता सगळेजण शॉक होऊन पाहत असतात. तेवढ्यात इथे आबा येतात आणि बोलतात की काय चाललंय हे सगळं? एवढं तिला लागलेलं असताना देखील तिच्याकडून असं काम करून घेताय, तिचा छळ करताय. मला हे आता अजिबात सहन होत नाहीये मालती. तुमचं वागणं हे योग्य नाहीये. तुम्हाला कळत का नाहीये? तर त्यावेळी मालती बोलते की हे पहा, मी फक्त तिला घरातलं काम सांगितले, बाकी काहीच नाहीये आणि एवढं त्यात काहीच नाहीये. चला बरं, तुम्ही ही जेवायला बसून घ्या. तर त्यावेळी आबा बोलतात की नाही, मला अजिबात पटलेलं नाहीये. हे बघ, तू जे काही तिच्यासोबत वागतेस ना, त्यामुळे आता मी एक निर्णय घेतला आहे. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करत आहे आणि राणी, तू पोलिसांना सांगायचे की ही तुझा छळ करते. त्यावेळी मालती बोलते की काय? पोलीस? तर त्यावेळी आता राणीही शॉक होते आणि सगळेजण पाहू लागतात. इंद्रा आणि आबांना माहिती असतं की कदाचित या प्लॅनमुळे मालती जी आहे ती तिचं वागणं थांबू शकेल. तर आता मालती उठून आबांकडे जाते आणि बोलते की काय बोलताय तुम्ही हे सगळं? हे पहा, मी काय एवढं काही नाही केलं. मी फक्त तिला स्वयंपाक करायला सांगितला आहे आणि त्यात काय एवढं? तर त्यावेळी आबा बोलतात की हे बघ मालती, तू फक्त एका सुनेचा छळ करतेस. काय हे पाटी वगैरे तिच्या गळ्यात अडकून ठेवले आणि तिच्या गळ्यात एवढी पट्टी वगैरे बांधलं आहे आणि तुला कळतंय ना तिला किती लागले, त्यावरून तिला हॉस्पिटलला पाठवायला पाहिजे आणि हे काय तिच्या गळ्यात ते अडकून ठेवलंय फडकं. तर त्यावेळी आबा इंद्राला बोलतात की हे हे बघ, हे तिच्या गळ्यातलं ते अवदसा नावाची पाटी काढून फेक, नाहीतर आताची आता पोलिसांना फोन करेन. जर इंद्रा जो आहे तो उठतो आणि आबांकडे येतो आणि बोलतो की आबा, हे पहा, पोलिसांना फोन करायची गरज नाहीये, थांबा, मी ती पाटी काढतो. तर आता इंद्रा एकदा आईकडे पाहतो आणि त्याचनंतर ती पाटी काढायला लागतो. तेवढ्यात मालती इंद्राकडे पाहत असते. यावेळी विक्रम, उर्मिला इंद्राकडेच पाहत असतात की नक्की हा काही बोलेल की नाही. तर आता इंद्राने हळूच ती पाटी तिच्या गळ्यातनं काढलेली आहे आणि पाटी काढल्यानंतर इंद्रालाही खूप बरं वाटतं. तर त्यानंतर आता इथे आबा बोलतात की हे बघ, फक्त पाटीच काढायची नाहीये, तर तिला उद्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जायचं आहे तिचं चेकअपसाठी, कळलं? आता मला कोणाचा एक शब्दही ऐकून घ्यायचा नाही. मी गप्प होतो म्हणून तुम्ही काहीही करून घेतलंस ना, आता मी गप्प बसणार नाही आणि इथून पुढे माझंच तुम्हाला ऐकावं लागेल. असं म्हणत आबा रूममध्ये निघून गेलेले आहेत. आता रूममध्ये आल्यानंतर आबा प्रचंड चिडलेले आहेत आणि त्यावेळी मला ती रूममध्ये आलेली आहे आणि म्हणते की अहो, तुम्ही खरंच हे सगळं असं करणार होतात का, बाहेर जे बोलला होता ते? तर त्यावेळी आबा बोलतात की हो, का नाही? तुमची वागणूकच तशी आहे आणि मला पोलिसांना बोलवायला काही फरक पडणार नाही. कारण एखाद्या मुलीचा छळ होत असेल ना, तर मी तिच्या पाठी उभा राहायला तयार आहे. पण तुमची साथ मी देणार नाही. कारण तुमची वागणूक मला कळत नाही आहे की तुम्ही असं का वागताय. तर त्यावेळी मला ती बोलते की हे पहा, मी फक्त तुमच्यासाठी, इंद्रासाठीच हे सगळं करते. आपली चिकू मी गमावली आहे आणि तुम्हा दोघांना मला गमवायचं नाही आहे आणि त्याचमुळे मी त्या राणीला एवढा त्रास देते. तर त्यावेळी आता इथे आबा बोलतात की हेच मला नको आहे. जरा भानावर या. माणसाची किंमत करायला शिका. जेव्हा माणूस या जगात नसतो ना, त्यावेळी आपल्याला त्या माणसाची किंमत कळते. असं नको व्हायला. राणीच्या बाबतीत तसं व्हायला नको. तुम्हाला तिची किंमत कळायला हवी. त्याआधी सुधरा. आबा तिथून निघून जातात. मालती त्यानंतर चिडचिड करते, बडबड करते आणि गप्प बसते. इकडे राणी आणि इंद्रा दोघेही जण दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला आलेले आहेत आणि त्यावेळी राणी इंद्राशी इतकं बोलत असते. इंद्रा बोलतं की हे बघ राणी, तू आता थांबतेस की नाही? आपण एकदा बाहेर पडलो तर तू बोलतच राहणार का? तर राणी बोलते की तसं नाही, पण बोलायचं राहून गेलं होतं ना. राणी आता बुवांना भेटण्यासाठी हॉस्पिटलला आलेली आहे आणि चालता चालता ती गप्पा मारत असताना तिचं लक्ष जात नाही, तर समोर आता तिथे तिला धक्का लागतो तिच्या हाताला
आणि त्याचवेळी ती ओरडते. तर इंद्रा बोलतो की राणी तू हे काय करतेस, लक्ष देऊन चाल ना जरा. तर त्यावेळी राणी बोलते, सर आईसमोर प्लीज तुम्ही असं वागू नका, कारण तिला लगेच कळेल की माझ्या हाताला काहीतरी झालं आहे आणि तिला हे समजून द्यायचं नाही आहे प्लीज. तर आता इंद्रा बोलतो की हो. तर त्या राणी आणि राणीच्या आईची भेट होते. त्यावेळी राणी जे आहे तिच्याशी बोलत असतानाच आता राणीची आई म्हणत असते की आपले बुवा ठीक होतील का गं राणी. तर त्यावेळी राणी जी आहे ती तिला धीर देत असते, म्हणत असते की आपल्या बुवाला काही होणार नाही, ते एकदम बरे होतील. तर आता इंद्रा देखील तिला तेच आश्वासन देतो. आणि त्यानंतर आई बोलते की हे बघ राणी, डॉक्टरांनी त्यांच्याशी बोलायला सांगितलं आहे, गप्पा मारायला सांगितल्या आहेत, तू जा आणि त्यांच्याशी बोल, कदाचित तुझा आवाज ऐकून ते डोळे उघडतील. तर आता राणी बोलते की हो, तू काळजी करू नको, आपले बुवा लवकर ठीक होतील. राणी आता इंद्रा आणि राणी दोघेही जण बुवांकडे रूममध्ये जातात. त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ राणी, तू बुवांशी बोल, तोपर्यंत मी डॉक्टरांना भेटून येतो. तर आता राणी बुवांकडे पाहते आणि बोलते, माझे बुवा किती धडधाकट होते आणि आज हे काय होऊन बसले. बुवा तुम्ही काळजी करू नका, मला माहीत आहे तुमच्या मन एकच गोष्ट तुम्हाला त्रास देत आहे की तुम्ही तुमच्या जावयाला मारायला निघाला होतात, पण असं काही नाहीये. घरातल्या सगळ्यांना सत्य कळालेलं आहे. हे जे काही झालं आहे ना, यात तुमची काही चूक नाहीये. एक माणूस म्हणून कदाचित तुम्ही थोडे चुकले असाल, पण एक बाप म्हणून तुम्ही कधीच चुकलेले नाही आहेत. त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःच्या मनाला लावून घेऊ नकास. तर त्यावेळी आता इथे बुवा जे आहेत ते स्वतःची हालचाल करू लागतात आणि ते श्वास खालीवर करू लागतात. इकडे विक्रम जो आहे तो उर्मिलाला म्हणत असतो की मी ऑफिसमध्ये काय करायचं ते बघतो, तू इकडे घरी लक्ष दे. तर आता उर्मिला म्हणते की तू तर काळजीच करू नको. तर आता इकडे पुढील भागात राणी आणि इंद्रा बाहेर आलेले असतात आणि त्यावेळी राणी इंद्राला मिठी मारते आणि सांगते की सर तुम्ही माझ्यासोबत असाल ना, तर मी अख्ख्या जगाशी लढू शकते. तर आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.